किमान 1 वर्ष 1.5 वर्ष तरी ह्या जमिनी नीट आपल्याला कसता येणार नाही. आणि बाकीच्या जे काही शेतकरी आहेत हे 100% पिकाचं नुकसान आहे. असे 2-3 वेगवेगळे पंचनामे करून आपण देतोय. आणि आपल्या याच्यामध्ये मदत पुनर्वसन एक विभाग आहे, त्याच्यातून आपल्याला अशा अतिवृष्टीच्या याच्यातले जे नुकसान झाले असतात जवळपास 13,000 रुपये त्याचे आणि विमा असं एकत्रित करून एक 50-1 हजारापर्यंत शेतकऱ्यांना कसं देता येईल असं आम्ही त्या निकषामध्ये बसवतोय. आणि आपण म्हटल्याप्रमाणे म्हणजे तुम्ही जे म्हणता ती गोष्ट खरी आहे. आज समोर थांबून जवळपास आता साहेबांनी सांगितले की शिवानपाळमधले 100% मंडळं हे आपले कव्हर झालेले आहेत. हे म्हणजे कशामध्ये अतिवृष्टीमध्ये आले. आणि आता फक्त नदीकाठचे जेवढे असतील आता हे आम्ही आलो आता अधिकारी येतील त्यांनी एकदा पंचनामे करतील. प्लस पाटील तुम्ही आता काय करा, तुम्ही प्रमुख मंडळी जी आहेत आता जसं आम्ही देवणीमध्ये काय ठरवलं अण्णा की आम्ही भेट द्यायची एकत्रित कार्यकर्त्यांनी पण म्हणजे जे खाली गाव पातळीवर काम करतात कधी कधी प्रशासनाकडनं अधिकाऱ्यांकडनं एखादं राहून जातं. पण तुम्ही जर ग्राउंडला गेलात तिथं जाऊन बघितलात काय झालंय काय नाही त्याचा एक रिपोर्ट जर तयार केला आणि तोच रिपोर्ट तुम्ही 2 दिवसामध्ये जिथं जिथं जसं आता हे इथं आपण आलो त्याच्यामध्ये आलो तसं एक तुमची टीम